सध्या ज्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होत आहेत त्या दिनांक 18 जून 2024च्या शासन निर्णयानुसार होत आहेत। या ठिकाणी आपण प्रत्येक संवर्ग न्याय अगोदर शाळा कोणाला मिळणार हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। संवर्ग 1 खालील नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 म्हणून गणले जातील। हा जो क्रम दिलेला बघा, एक नंबरला पक्षघात आणि आजारी शिक्षक म्हणजे पॅरालिसिस शिक्षक आहेत, हा 1 नंबरला आहे। असे हे जे क्रमवारी दिलेले बघा तुम्हाला माहितच असेल। 2 नंबरला दिव्यांग शिक्षक येतात, 3 नंबरला हृदयशास्त्र क्रिया झालेले शिक्षक येतात। असे हे जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरनुसारच त्यांना अगोदर शाळा मिळणार आहे। म्हणजे हे जे 20 नंबर पर्यंत दिलेले बघा संवर्ग 1 मध्ये जो विनंती बदलीसाठी जो क्रम दिलेला आहे त्या क्रमानुसार त्या ठिकाणची बदली होणार आहे, या क्रमानुसार बदली होणार आहे। उदाहरणार्थ समजा 13 नंबरला 53 प्लस, हा बघा हा जो 13 नंबरला 53 प्लस असलेले शिक्षक बांधव आहेत आणि 9 नंबरला माजी सैनिकांची पत्नी आहे, तर एकच शाळा निवडत असताना अगोदर 9 नंबरचा विचार केला जाईल, त्यानंतर 13 नंबरचा विचार केला जाईल। आणि पुढे असंही आहे बघा, एकाच शाळेसाठी दोघांची जर त्यामध्येच जर उदाहरणार्थ दोघेही जर माजी सैनिक असेल तर त्या ठिकाणी दोघांपैकी जो सेवेत नोकरी सिनियर असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल। आणि दोघांची नोकरी जर सारखी असेल तर दोघांपैकी वयाने जो मोठा असेल त्याला अगोदर प्राधान्य दिलं जाईल शाळा निवडताना। असा हा जो क्रम आहे त्या क्रमानुसार बदल्या होणार आहेत संवर्ग 1 साठी। तर या ठिकाणी आपण संवर्ग 2 पाहूया, जो पती पत्नी एकत्रीकरण आहे। याचा देखील क्रम असा आहे बघा, 1 नंबरला पती पत्नी दोघे जिल्हा परिषद कर्मचारी असतील, दोघे जिल्हा परिषद शिक्षक असतील। नंतर 2 नंबरला बघा पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक, दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल। हा जो क्रम दिलेला बघा 1 ते 7 पर्यंत, आणि 7 ला शेवटी बघा 7 नंबरला दोघे शिक्षण सेवक असेल तर ते देखील या ठिकाणी संवर्ग 2 मध्ये बदलीचा लाभ घेऊ शकतात। एकाच जिल्हा परिषदला असणे आवश्यक आहे। असाच क्रम क्रमानुसार आपल्याला शाळा निवडता येणार आहे। त्या अगोदर बदली प्रक्रिया कार्यपद्धती या ठिकाणी कशी असणार आहे ते आपण समजून घेऊया। विशेष संवर्ग भाग 1 म्हणजे यांच्या बदल्या कशा होणार आहेत तर टप्पा क्रमांक 1 पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच हा जो संवर्ग 1 च्या ज्या बदल्या होणार आहेत त्यांना 4 दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि ते आपल्याला माहिती आहे 12 जुलै ते 15 जुलै असं 4 दिवसाचा अवधी या ठिकाणी दिलेला आहे। आजची 15 तारीख आहे, 15 जुलै शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची संवर्ग 1 ची। त्यानंतर विशेष संवर्ग 1 भाग यांच्या बदल्या करण्यात याव्यात। नंतर या ठिकाणी बघा आता संवर्ग 1 ची माहिती या ठिकाणी तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे। विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकांना केवळ त्याच्या विनंतीवरून बदली देण्यात येईल। म्हणजे जी विनंती मी सांगितली बघा, जो क्रम दिलेला आहे त्या क्रमानुसार बदली होणार आहे। ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांनी बदली नको असेल मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्रमांक 3 मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील। बघा जर त्यांना बदली नको असेल मात्र त्याचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत असल्यास आणि त्यांनी नकार दिलेला बघा, बदली पात्र असून त्यांनी नकार दिला त्याच्यामुळे त्यांची बदली होणार नाही आणि ते फॉर्म देखील या ठिकाणी भरत नाही। विशेष संवर्गातील विनंती बदलीसाठी प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकाच्या वरील व्याख्येमधील नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील। मी जे क्रम तुम्हाला सांगितलं बघा 20 प्रकारचे 1 ते 20 प्रकार जो क्रम आहे त्या क्रमानुसारच बदली होणार आहेत। एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचारी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन बघा, एक शाळा जर दोघांनी जरी मागितली असेल तर दोघांपैकी नोकरीत जो सिनियर असेल त्याचा अगोदर विचार केला जाते आणि दोघे ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमतः प्राधान्य दिला जाईल। आणि दोघे जर सेवा ज्येष्ठता समान असल्यास बघा दोघांची नोकरी सारखी होत असेल तर वयाने जो मोठा असेल त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिला जातो शाळा निवडताना। पुढे पाहूया, या संवर्गातील शिक्षकाच्या बदल्यासाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल। यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकाचा पसंती क्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकाची बदली करण्यात येईल। तर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्याच्या पसंती क्रमाप्रमाणे एकही शाळेमध्ये तिथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने बदली देता आली नाही तर त्याची बदली विशेष संवर्ग भाग 1 मधून होणार नाही। बघा संवर्ग जो प्युअर संवर्ग 1 मध्ये येतो
त्यानं जर 2 किंवा 4 शाळा निवडली, त्याला ती शाळा मिळाली नाही तर त्याची बदली होणार नाही, तो आहे त्या शाळेमध्ये राहणार आहे. तथापि त्याने विशेष संवर्ग भाग या अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार दर्शवला असल्यास, बघा त्यानं होकार दर्शवलाय, त्याला बदली हवी असल्यास दिलेला पर्याय उपलब्ध न झाल्यास, तसेच असा शिक्षक पुढील बदली संवर्गामध्ये पात्र होत असल्यास आणि तो जर संवर्ग 4 मध्ये देखील येत असल्यास संबंधित टप्प्यावर म्हणजे संवर्ग 4 मध्ये त्याचे शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये तो सहभागी होणार आहे. म्हणजेच तो संवर्ग 1 चा शिक्षक जर संवर्ग 4 मध्ये असेल तर त्याला संवर्ग 4 मधून बदली करता येते. पुढे पाहूया, विशेष संवर्ग भाग या अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकाला पुढे 3 वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. हे झालं संवर्ग 1 च. तर आपण संवर्ग 2 च या ठिकाणी पाहूया. बघा संवर्ग 1 चे संवर्ग 1 चा टप्पा पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी परत अपडेट होणार आहे. विशेष संवर्ग भाग शिक्षकांना पसंती क्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी दिला जाणार आहे. हा जो वरील संवर्ग 2 साठी जो मी क्रम सांगितला बघा, तो 1 ते 7 पर्यंत, म्हणजे 1 असेल तर दोघं जिल्हा परिषद शिक्षक असतील तर त्यांना अगोदर प्राधान्य दिलं जाईल, असा जो क्रम आहे बघा, त्या क्रमानुसारच या ठिकाणी संवर्ग 2 च्या बदल्या होणार आहेत, मग त्यांना शाळा मानता येणार आहेत. जर दोघे जिल्हा परिषद मध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल. वर्ग 2 मध्ये येणारे जे शिक्षक बांधव आहेत पती पत्नी, ते दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे. हे झालं संवर्ग 2 च. आता बघा बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग 3 च्या बदल्या हे कशा होणार आहेत. टप्पा क्रमांक 3 प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बघा संवर्ग 2 च्या बदल्या पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागा, परत त्या सुधारित रिक्त जागा वॅकन्सी पोस्ट त्या ठिकाणी अपडेट होणार आहेत. बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांच्या यादी पुन्हा जाहीर करण्यात यावी. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी दिला जाईल. त्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील. बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे अवघड क्षेत्रात नोकरी करणारे शिक्षक. यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी 3 वर्षाची बदली करण्यासाठी निश्चित करायची अवघड क्षेत्रातील सलग सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरण 2 मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. ही प्रोसेस या ठिकाणी झालेली आहे बघा. आता अवघड क्षेत्रामध्ये सिनियरिटी कशी पकडली जाते, जो अवघड क्षेत्रात ज्यानं सर्वात जास्त नोकरी केली असेल त्याला शाळा निवडताना, अगोदर शाळा निवडताना त्याला शाळा ती दिल्या जाते. म्हणजे बघा मी या ठिकाणी सांगत आहे, सेवा ज्येष्ठता विचारात घेण्याऐवजी त्याची एकूण सेवा ज्येष्ठता विचारात घेण्याऐवजी ज्या शिक्षकाची अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा जास्त झालेल्या आहेत, म्हणजे त्याने अवघड क्षेत्रात जास्तीत जास्त नोकरी केली असेल त्याला प्राधान्य दिला जातो शाळा निवडताना. अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा ज्येष्ठता समान असल्यास बघा, जर अवघड क्षेत्रात वास्तव सेवा ज्येष्ठता समान असेल, दोघांची नोकरी सारखी असेल, अवघड क्षेत्रात नोकरी करत असताना, तर जो वयाने मोठा असेल त्याला ते बदली अनुदेय राहील, म्हणजे शाळा निवडताना त्याचा विचार केला जातो अगोदर. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदली या टप्पा 4 मध्ये सुधारित रिक्त जागा बदलीस पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यानुसार केल्या जातील. म्हणजे शाळेचा क्रम जसा भरला असेल त्यानुसार त्यांची बदली त्या ठिकाणी केली जाते. संवर्ग 3 वाल्यांची म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंती क्रम दिला नाही तर उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल. मग त्यांनी जर बदलीसाठी पसंती क्रम दिला नाही तर त्यांची जी जागा उपलब्ध राहील त्या जागेवर त्यांची नियुक्ती केली जाईल. बदली अधिकार प्राप्त संवर्ग शिक्षकांना पती पत्नी या युनिटचा देखील लाभ देण्यात येईल. हे झालं संवर्ग 3. याबाबत आपण या ठिकाणी पाहिलं. आता बघा बदली पात्र शिक्षक म्हणजे संवर्ग 4 मध्ये येणारे शिक्षक, जे संवर्ग 1 ची बदली झाली, संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3 च्या बदल्या झाल्यानंतर संवर्ग 4 ची या ठिकाणी बदली होणार आहेत. मग परत बदली होत असलेल्या बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठता यादी लागेल, सिनियरिटी यादी लागेल, जिल्हा परिषद एकूण सेवा विचारात घेण्यात येईल, सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी दिला जाईल. प्रत्येक संवर्गाला या ठिकाणी 4 दिवसाचा अवधी दिलेला आहे. तर संवर्ग 4 च्या बदल्या होत असताना नोकरीची सिनियरिटी पकडली जाते. आपल्या जिल्हा परिषदेमध्ये सर्वात जास्त नोकरी ज्याची असेल त्याला शाळा निवडताना त्याला अगोदर प्राधान्य दिले जाते. दोघांची नोकरी जर सारखी होत असेल तर मग जो वयाने मोठा असेल त्याला प्राधान्य दिले जाते.
सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने दिली जाते। या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील, परंतु या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवायच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील त्याच रिक्त पदावर बदली होऊ शकते। बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकाने पसंती प्राधान्य न दिल्यास बघा वरील प्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल। बघा संवर्ग 4 मध्ये तो शिक्षक बांधव येते, पण त्यांना कोणत्याही प्रकारचं पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास म्हणजे त्याची सिनियरिटी देखील त्याचा विचार केला जाणार नाही आणि जी अवघड क्षेत्रातील रिक्त जागा असेल त्याला त्या ठिकाणी त्याची बदली होणार आहे। सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक 4 ची बदली पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील। बघा आता या ठिकाणी असे म्हटलेले बघा जे विशेष म्हणजे संवर्ग भाग 1 मधले पात्र शिक्षकाने बदलीची सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकांचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास म्हणजे संवर्ग 4 मध्ये असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल। बरोबर आहे, मग त्या जोडीदाराची संवर्ग 4 मधून बदली केली जाईल। संवर्ग 4 झाल्यानंतर संवर्ग 4 च्या बदल्या झाल्यानंतर विस्थापित शिक्षकांचा टप्पा त्या ठिकाणी सुरू होतो। म्हणजेच जे संवर्ग 4 च्या बदल्या झाल्यानंतर जे शिक्षक बांधवांना जागा मिळाली नाही त्या शिक्षकांचा समावेश या ठिकाणी होतो। टप्पा क्रमांक 5 पूर्ण झाल्यानंतर म्हणजे संवर्ग 4 च्या बदल्या पूर्ण झाल्यानंतर परत एकदा सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्रमांक 5 मधून म्हणजे संवर्ग 4 मधून उरलेल्या शिक्षकांना बघा या ठिकाणी विस्थापित शिक्षक कोण होते जे संवर्ग 4 मधून बदली झाल्यानंतर जे उरलेल्या शिक्षकांना पसंती क्रमातील बदल करण्यासाठी 4 दिवसाचा कालावधी देण्यात येईल। टप्पा क्रमांक 5 नुसार म्हणजे संवर्ग 4 च्या बदल्या झाल्यानंतर सेवा ज्येष्ठता व पसंती क्रमानुसार बदली करण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी नोकरीची सिनियरिटी पकडली जाते आणि त्याच्या पसंती क्रमानुसार बदली करण्यात यावी। सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक 4 ची बदली पूर्ण संवर्ग 4 ची बदली पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागावर पसंती क्रम देणे अनिवार्य राहील। म्हणजे ज्या रिक्त जागा असतील त्या रिक्त जागावर त्यांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील। या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल। तर या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या बघा विस्थापित शिक्षक कोण होणार आहेत ज्यांनी संवर्ग 4 पर्यंत संवर्ग 4 च्या बदल्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जे शाळा निवडली होती ती शाळा त्यांना मिळाली नाही किंवा त्यांनी जे फॉर्मच भरला नाही ते विस्थापित शिक्षक या ठिकाणी विस्थापित होऊ शकतात। परत त्यांना या ठिकाणी फॉर्म भरण्याची संधी दिली जाते आणि जरी त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांना उपलब्ध शाळा नसेल तर त्यांनी जी शाळा निवडली ती शाळा उपलब्ध होत नसेल तर उपलब्ध असणाऱ्या शाळेमधून त्यांची त्या ठिकाणी बदली केली जाते। तर शेवटचा टप्पा आहे बघा अवघड क्षेत्रात रिक्त जागा भरण्यासाठी राबवायचा टप्पा। एवढे करूनही जे शिक्षक बांधवांना शाळा मिळाली नाही विस्थापित शिक्षकांसाठी टप्पा पूर्ण झाल्यानंतरही काही शिक्षक बांधवांना शाळा मिळाली नाही तर त्यांच्यासाठी हा शेवटचा टप्पा असतो। टप्पा क्रमांक 6 पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक राहिल्यास म्हणजे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे हा टप्पा राबवला जातो। या टप्प्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या शिक्षकांची यादी प्रथम जाहीर करण्यात यावी। कोणकोणते शिक्षक यामध्ये येतात त्याची यादी जाहीर करण्यात येते। विशेष संवर्ग भाग 1 मध्ये समाविष्ट असलेल्या टप्पा क्रमांक 7 साठी पात्र शिक्षक ज्या शिक्षकांनी बदलीस नकार दर्शवला आहे बघा या अवघड क्षेत्रामध्ये कोणते शिक्षक येत नाही त्याचा संवर्ग 1 मध्ये ज्यांनी नकार दर्शवलेला आहे या ठिकाणी अवघड क्षेत्रामध्ये रिक्त जागा भरण्यासाठी त्यांचा विचार केला जात नाही। अशा शिक्षकांची बदली या टप्प्यात होत नाही। अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिले बघा संवर्ग न्याय अगोदर शाळा कोणाला मिळणार। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।